पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काटकसरीचं आव्हान केलं आणि त्यानंतर लगेच संजय राऊतांनी त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली। संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पर्यटन करायला परदेशात गेले नाहीत तर रणनीती आखायला जातात। तुमच्या पक्षाची रणनीती काय? तर तरुणांना माथेपिरू म्हणणं, मंद म्हणणं हे तुमच्या पक्षाची रणनीती आहे। पत्राचाळीमध्ये घोटाळा करणं ही तुमची रणनीती आहे। सामनामध्ये खोटं लिहिणं ही तुमची रणनीती आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदीची रणनीती देश प्रथम आणि या देशाला पुढे घेऊन जाणं आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनीतीवर शंका उपस्थित करू नका। तुमची रणनीती कशी फसली आहे ते बघा। तरुणांना मतिमंद म्हणायचं, तरुणांना झुरळ म्हणायचं हे धंदे संजय राऊतांनी बंद केले पाहिजे। जनाब संजय राऊत, तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला याच तरुणाईंनी झुरळासारखं अक्षरशः विधानसभेला आणि महापालिकेला चिरडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं जेनजींचा, तरुणाईचा अपमान कराल तर ही तरुणाई तुमचं झुरळासारखं वागणं करून टाकेल। झुरळाप्रमाणे तुम्हाला हिट मारून तुमचा नायनाट केल्याशिवाय ही तरुणाई थांबणार नाही। हे जनाब संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने ध्यानात ठेवावं। नीट पेपर फुटी प्रकरणी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असतील त्यांना बेड्या ठोकण्याचं काम यंत्रणेच्या मार्फत केलं जातंय। संजय राऊत, तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं ही पेपर फुटी झाली, परीक्षा रद्द करण्यात आली, त्यानंतर प्रत्येकाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणामध्ये तुमचेही काही धागेदोरे असतील तर ते देखील तपासले जातील। विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातो। जनाब संजय राऊत, तुमच्या पक्षाची किती फाटली, जनतेनं मतांच्या माध्यमातून तुमच्या पक्षाची कशी वाट लावली ते बघा। मतांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत तुमच्या पक्षाची पूर्ण फाडण्याचं काम जनतेने केलंय। त्यामुळे विनाकारण न्यायव्यवस्थेवर टीका टिप्पणी करणं बंद करा। मूळ शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे, मूळ राष्ट्रवादी अजितदादा सुनेत्राताई पवारांची आहे। यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय, त्याकडे लक्ष द्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।